सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे व जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या आदेशाने आज जत पंचायत समितीच्या परिसरात राबवले प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम। जत जिल्हा सांगली येथील पंचायत समितीच्या आवारात आज सर्वच कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिशे व जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मान्य आप्पासाहेब सरगर यांच्या आदेशाने आज प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय MD चव्हाण, विस्तार अधिकारी तुळशीराम संकपाळ, विस्तार अधिकारी श्री शिंदेसाहेब यांच्यासह प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सांगली जिल्ह्याचे चेअरमन मान्य संभाजी जगताप यांच्यासह अनेक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। आज सकाळी ठीक 10 वाजता ही मोहीम जत पंचायत समितीच्या आवारात राबविण्यात आली। यावेळी जत पंचायत समितीमधील अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। पंचायत समितीचे येथे सर्व कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम यावेळी मोठ्या उत्साहात राबविण्यात आली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जत पंचायत समिती परिसरातील सर्व प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचं काम पंचायत समिती, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं हा कार्यक्रम केला। परिसरातील प्लॅस्टिक संपवलं आणि भविष्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक भागातून प्लॅस्टिक निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल। त्याबद्दल इथं उपस्थित सर्वांचं मी धन्यवाद देतो। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती मॅडम यांच्या आदेशानुसार जत पंचायत समितीच्या वतीनं आमचे जत पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्तानं आपल्या जत पंचायत समितीच्या परिसरामधील आदेशाप्रमाणे या ठिकाणी प्लॅस्टिक एकत्रित करणे, कचरा एकत्रित करणे अशा पद्धतीचं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे। वरिष्ठ अधिकारी शिव मॅडम यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। त्याबद्दल मी जत पंचायत समितीच्या वतीनं सर्व आमचे अधिकारी कर्मचारी त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो। Press the bell icon on the video and never miss another update.